ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। आमचे प्रेरणास्थान व संस्थापक लोकनेते राजाराम बापू पाटील यांना 107वी आपण जयंती साजरी करतोय। त्यांना विनम्र अभिवादन। आपली स्मृती हृदयात कायम अढळाय। राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ संस्था मर्यादित, राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ मर्यादित, MIDC ईश्वरपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, महाराष्ट्र। 1 ऑगस्ट 2026 107वी जयंती राजाराम बापूंची साजरी करतोय। त्यांना विनम्र अभिवादन। भाजपचे सलग 5 हल्ले, जयंत पाटलांनी 3 डाव उलटवले, चौथ्या चालीकडे सांगलीचे लक्ष। सांगलीतील भाजपच्या सलग 5 राजकीय हल्ल्यांपैकी 3 डाव जयंत पाटील यांनी उलटवले आहेत। आता 4 ऑगस्टच्या मिरज पंचायत समिती सभापती निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष। सांगलीच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपने मागील काही दिवसात एकापाठोपाठ एक 5 मोठे डाव टाकले। सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासकीय निर्णयांच्या माध्यमातून जयंत पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला। या कोंडीमुळे तब्बल 17 वर्ष मंत्री राहिलेले, रेकॉर्ड ब्रेक वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडलेले जयंत पाटील आता व्यतीत झालेले दिसले। याच अगातिकतेतून ते पहाटे 3 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते। पण आता पाटील यांनी 3 लढायांमध्ये बाजी मारत जोरदार पुनरागमन केलं। आता 4थी लढाई मिरज पंचायत समिती सभापती पदाची असून त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। पहिला हल्ला जिल्हा बँकेच्या भरतीवर स्थगिती। भाजपच्या आमदारांकडून जयंत पाटील यांची सत्ता असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला लक्ष केलं जात आहे। सातत्याने वेगवेगळे आरोप करत बँकेच्या चौकशीची, बँकेवर कारवाईची मागणी होत आहे। अशात बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती आल्याने जयंत पाटील गटाला मोठा धक्का बसला होता। मात्र न्यायालयाने नंतर ही स्थगिती उठवली आणि भरती प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाला। त्यामुळे जयंत पाटील यांनी पहिली लढाई जिंकली। दुसरा हल्ला सांगली बाजार समितीचे त्रिभाजन। राज्य सरकारने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सांगली, जत आणि कवठे मंकाळ अशा 3 समित्यांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि खासदार विशाल पाटील, जयंत पाटील यांच्या सहकारातील प्रभावाला मोठा धक्का बसला। बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाले। मात्र कोल्हापूर सर्किट बेंचने या त्रिभाजनाला नुकतीच स्थगिती दिली। त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला मोठा दिलासा मिळाला आणि जयंत पाटील गटाने दुसरी लढाईही जिंकली। तिसरा हल्ला ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांची अपात्रता। ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अवैध बांधकाम प्रकरणात सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी अपात्र ठरवण्यात आले। या निर्णयामुळे जयंत पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच धक्का बसला होता। यामागे शिवसेनेच्या जयकर जाधव यांच्या तक्रारीसोबत भाजपची रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती। त्यानंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। अखेर शिंदे यांनी मलगुंडे यांच्या अपात्रतेला स्थगिती दिली। त्यामुळे जयंत पाटील यांना सलग तिसरा राजकीय डावही आपल्या बाजूने फिरवला। आता 4थी चाल मिरज पंचायत समिती। जयंत पाटील गटाचे लक्ष आता मिरज पंचायत समितीच्या सभापती पदावर आहे। मिरज पंचायत समितीच्या 22 सदस्यीय सभागृहात काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना यांच्या आघाडीकडे 11 सदस्य, तर भाजप शिवसेना युतीकडेही 11 सदस्य होते। अशा परिस्थितीत 10 मार्च रोजी सभापती निवडीच्या वेळी बुधगावचे शिवसेना सदस्य पांडुरंग इंगळे हे गैरहजर राहिल्याने आघाडीच्या तन्वी कमलेकर यांची सभापती तर ललिता शेजूळ यांची उपसभापती निवड झाली होती। मात्र सभापती निवडणुकीपूर्वी पांडुरंग इंगळे यांचे अपहरण करून त्यांना जाणीवपूर्वक गैरहजर ठेवण्यात आल्याचा आरोप करत या निवडी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने नुकतीच रद्द ठरवल्या। त्यानंतर पुनर्निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला। येत्या 4 ऑगस्ट रोजी ही निवडणूक होणार आहे। या निवडीच्या निमित्ताने भाजप आमदार सुरेश खाडे यांची परीक्षा असणार आहे, तर महाविकास आघाडीचे खासदार विशाल पाटील व आमदार जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार। जयंत पाटलांना राजकीय बळ मिळणार का? भाजप आणि महायुतीकडून जयंत पाटील यांचे सहकारी आणि स्थानिक राजकारणातील वर्चस्व कमी करण्याचे प्रयत्न अद्याप थांबलेले नाहीत। त्यामुळे पुढील काही महिन्यात आणखी एका महत्त्वाच्या राजकीय संघर्षाची
शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर चौथ्या लढाईचा निकाल जयंत पाटील यांच्या राजकीय पुनरागमनाला आणखी बळ देणार की भाजपला नवी संधी मिळवून देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नेमकं काय होतंय जाणून घेण्यासाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज. केले ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज.